एक महत्त्वाची बातमी, माढा लोकसभा मतदारसंघाबाबत देवगिरीवर अजित पवार गटाची बैठक होणार आहे। रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, प्रभाकर घारगे बैठकीसाठी दाखल झाले। बैठकीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित राहील। तर माढ्याच्या उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत नाराजी कायम आहे। माढ्याच्या जागेसंदर्भात आज सखोल चर्चा होणार आहे। रामराजेंच्या कार्यकर्त्यांना धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत जोडले गेले आहे। अक्षय, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? खरं तर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर जे भाजपचे माढ्यामधनं उमेदवार आहेत त्यांच्यावरती नाराजी जी आहे ती कायम असल्याची पाहायला मिळत होती। खरं तर देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा यापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेली होती आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो मध्यंतरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे करण्याचा केलेला सुद्धा होता, परंतु त्यानंतर संपूर्ण अजून देखील माढ्यामधली जी नाराजी आहे माढा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराच्या संदर्भात ती सातत्याने उफाळून येत असताना पाहायला मिळत होती। सध्या दादांच्या अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघामधील फलटण विधानसभेचे आमदार असलेले दीपक चव्हाण, त्याचसोबत प्रभाकर घारगेचे माजी आमदार आहेत आणि त्यासोबत रामराजे नाईक निंबाळकर यांची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न